नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जेव्हा तुम्ही FY 11वी-12वीला असताना आपण जर्नल एंट्री करायचो, लेजर बनवायचो. ते लेजर बनवताना आपण डेट कॉलम घ्यायचो, त्याच्यानंतर पर्टिक्युलर घ्यायचो, त्याच्यानंतर LF घ्यायचो, त्यानंतर डेबिट अमाऊंटचा कॉलम घ्यायचो, त्यानंतर क्रेडिट अमाऊंटचा कॉलम घ्यायचो. हे तुम्हाला माहिती असेल. कॉस्ट अकाउंटिंग मध्ये आज जो आपण टॉपिक शिकणार आहोत तो इन्व्हेंटरी अकाउंटिंगचा भाग बघणार आहोत. यामध्ये काय होते की यामध्ये एक विशिष्ट अशी अमाऊंट लक्षात घेतली जाते, अमाऊंट, आणि त्याचबरोबर एक क्वांटिटी सुद्धा विचारात घेतली जाते. आपण लेजर बनवायचो त्यावेळेस अमाऊंट लक्षात घ्यायचो परंतु क्वांटिटीचा मात्र त्या ठिकाणी आपण विचारत करत नव्हतो. आता कॉस्ट अकाउंटिंग मध्ये आपल्याला अमाऊंट आणि क्वांटिटी या दोन्हींचाही विचार या इन्व्हेंटरी अकाउंटिंग मध्ये आपल्याला करायचा आहे. मग हे इन्व्हेंटरी अकाउंट कसं बनवायचं, तर यामध्ये काही मेथड आहेत. तर त्यापैकी आज जे आपण मेथड बघणार आहोत ती म्हणजे फिफो मेथड. त्यालाच म्हणतात फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथड. याचा प्रोफार्मा आपण या ठिकाणी घेतोय. त्यामध्ये आपल्याला बनवायचा आहे तो प्रोफार्मा आहे डेट, त्याच्यानंतर पर्टिक्युलर, त्याच्यानंतर रिसिप्ट, त्याच्यानंतर इश्यू आणि एक कॉलम बनवायचं तुम्हाला बॅलन्स. आता जो तुम्ही हे तर दोन कॉलम तुमच्या परिचयातले आहेत 11वी-12वीला असताना. त्याच्यानंतर रिसिप्ट म्हणजे आपल्याकडे कोणकोणत्या वस्तू आल्या, म्हणजे आपल्याकडे काय रिसिप्ट झालं, रिसिव्ड झालं, आपल्याकडे काय आलं ते. इश्यू म्हणजे आपल्याकडून काय गेलं. आता इथे दोन अर्थानं इश्यू शब्द वापरला जातो, म्हणजे एक इश्यू असतो आणि काही वेळेस तुम्हाला सेल्स म्हणून देखील दिलं जातं. इश्यू कधी घेतलं जातं, साधारणपणे इश्यू जेव्हा कंपनीच्या अंतर्गत काही वस्तू पाठवले जातात. असं गृहीत धरू की आपली एक कपड्यांची कंपनी आहे आणि ती कपड्यांची कंपनी असल्यानं माझ्याकडे मला जर काही कपडे बनवायचे म्हणजे मी माझ्या आपल्या कंपनीमध्ये कामासाठी टेलर ठेवले आणि त्या टेलरला जर समजा ते जो कपडा आहे तो इश्यू केला, म्हणजे आपल्या कंपनीमधून त्याला बनवण्यासाठी दिलं, बाबा हे घे तुझं वस्तू, हे साहित्य घे, सामान घे, काही जे आहे या वस्तू घे आणि याच्यापासून तुझ्या कामाला लाग. या अर्थानं हा इश्यू शब्द आपल्याला या ठिकाणी वापरायचा आहे. आणि शेवटी आपल्याकडे किती बॅलन्स शिल्लक राहणार आहे तो घेणार आहोत. याच्यामध्ये हे जे मुख्य कॉलम आहेत यांच्यामध्ये आपल्याला 3 सब कॉलम करायचे आहेत. ते 3 सब कॉलम क्वांटिटी असणार आहे, रेट असणार आहे रुपीजमध्ये, अमाऊंट असणार आहे रुपीजमध्ये. क्वांटिटी रेट अमाऊंट या पद्धतीचा आपल्याला हा प्रोफार्मा आहे. आता असं आपण गृहीत धरूया की माझी XYZ कंपनी आहे आणि मी एप्रिलच्या 1 तारखेला माझ्याकडे ओपनिंग स्टॉक आहे. मग हा ओपनिंग स्टॉक साधारणपणे आहे 500 क्वांटिटीचा. त्याचा रेट होता 12 रुपये. म्हणजेच त्याची जी रक्कम आहे, त्या मालाची जी काही रक्कम आहे ती झाली माझी 60,000. बरं ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मग काय झालं, एप्रिल महिन्याच्या 3 तारखेला मी पुन्हा माल खरेदी केला, क्वांटिटी खरेदी केली. किती क्वांटिटी खरेदी केली, तर मी 500 क्वांटिटी खरेदी केली. मग ही लिहितोय मी कुठे, खरेदी केली म्हणजे रिसिप्ट केली. रिसिप्ट म्हणजे माझ्याकडे ती वस्तू आली, रिसिव्ड झाली, म्हणून मी रिसिप्ट कॉलमला लिहितोय. लक्षात ठेवायचंय, रिसिप्ट झालं म्हणजे आपल्याकडे वस्तू वाढल्या, प्लस इश्यू झाल्या म्हणजे आपल्याकडून वस्तू गेल्या, म्हणजेच आपल्याला करायचे मायनस. हे 2 कॉलम मध्ये आपल्याला ह्या माहिती लिहायची आहे. मग या ठिकाणी मी 500 क्वांटिटी माझ्याकडून काय झाली, परचेस झाली म्हणजे माझ्याकडे आली.
त्याचा रेट होता 10 रुपये 10, म्हणजे त्याची अमाऊंट जी झाली ती 5000 झाली, 5000. मग ही जशी माझ्याकडे आली म्हणजे याचा अर्थ माझ्याकडे माझ्या स्टॉकमध्ये ती ऍड झाली. म्हणजे याचा अर्थ माझा बॅलन्स, पूर्वीचा बॅलन्स होता माझा 500 क्वांटिटीचा, तो जसले तसा मी लिहिला, रेट होता जसले तसा. म्हणजे ही एंट्री जी होती फर्स्ट कॉलम ती जैसे थे मी केली या ठिकाणी. त्याच्यानंतर ही जी एंट्री मी परचेसची एंट्री केली ती मी या ठिकाणी पुन्हा मांडतोय. माझा बॅलन्स आहे तो, म्हणजे माझ्या ह्याच्यात बॅलन्समध्ये तो काय झाला, ऍड झाला. मी परचेस ऍड सांगितला ना, ऍड झाला. किती, 500 क्वांटिटी 10 रुपयाप्रमाणे 5000. कालांतरानं माझ्या मार्केटमध्ये भाव कमी झाला, म्हणजे वस्तू रेट कमी झाला. रेट कमी झाल्यामुळं मला असं वाटलं की मला परत खरेदी करायचं आहे, म्हणून मी पुन्हा 5 तारखेला पुन्हा माल परचेस केला. किती क्वांटिटी घेतल्या, मी 300 क्वांटिटी घेतल्या. तेव्हा रेट किती होता, साहजिकच मी पुन्हा खरेदी करतोय, म्हणजे रेट काय असेल तो असेल, माझी जशी रिक्वायरमेंट राहील त्यानुसार मी त्या वस्तू खरेदी करू शकतो. म्हणून 7 रुपयानं ती क्वांटिटी मी खरेदी केली. त्याचे झाले 2100 रुपये, 2100. म्हणजेच माझ्या बॅलन्समध्ये पुन्हा ऍड झाला. जे क्वांटिटी मी परचेस केली ती पुन्हा काय झाली, ऍड झाली. किती आता माझ्याकडे क्वांटिटी झाली, अगोदरची होती माझ्याकडे 500 क्वांटिटी 12 रुपयाप्रमाणे 60,000. पुन्हा 500 क्वांटिटी 10 रुपयाची होती ती 5000. पुन्हा माझ्याकडे क्वांटिटी ऍड झाली 300ची 7 रुपयाप्रमाणे झाले 2100. अशा प्रकारे माझ्याकडे या क्वांटिटी काय झाल्या, माझ्याकडे बॅलन्स शिल्लक राहिला. म्हणजे एवढा माल माझ्याकडे या क्वांटिटीच्या स्वरूपात माल, हा अमाऊंटच्या स्वरूपात माल शिल्लक आहे. त्यानंतर माझ्या कंपनीला असं वाटलं की आता आपल्याला हा माल काय करायचा आहे, इश्यू करायचा आहे. मग मला क्वांटिटी इश्यू करायची होती 600ची. पुन्हा मी सांगतोय, मला क्वांटिटी इश्यू करायची आहे 600 क्वांटिटी इश्यू करायची आहे. मी पर्टिक्युलरमध्ये इश्यू लिहिली. जर त्याचं काही इनवॉइस बिल वगैरे काही असली, म्हणजे इनवॉइसचं काही जे काही बिल वगैरे, बिलाचा नंबर राहतो तो या ठिकाणी आपण लिहू शकतो. परचेसला सुद्धा तसंच करू शकतो. मग 600 क्वांटिटी इश्यू करायची आहे, तर ही इश्यू करताना सर्वात महत्वाचा आपण मेथड जी फॉलो करतोय ती म्हणजे फिफो मेथड. मग फिफो मेथडमध्ये यात फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथड आपण यूज करतोय. याचा अर्थ असा आहे की जे काही आपल्याकडे पहिलं असेल, म्हणजे सुरुवातीला जो माल आपल्याकडे असेल तो माल पहिला विकायचा. मग त्याचं कारण काय असू शकतो, आपला माल खराब होऊ नये, म्हणजे पहिला जो माल आपण खरेदी केलेला आहे तो पहिला माल आपल्याला सेल करायचा आहे. त्यानंतरचा जो माल आहे तो आपल्याला काय करायचा आहे, तिथून पुढे नंतर तो सेल करायचा आहे. म्हणजेच काय, तर याच्यात एक विशिष्ट क्रम आहे. जो पहिला आला तो पहिला विकायचा. मग आता आपल्याला 600 क्वांटिटी, मग आपल्याकडे बॅलन्स तर किती टप्प्यामधला आहे, 500 क्वांटिटीचा, 500 क्वांटिटीचा, 300 क्वांटिटीचा. मग आपल्याला 600 क्वांटिटी विकण्यासाठी आपल्याला जी पहिली सुरुवातीचे 500 क्वांटिटी आहेत, बरोबर ना, म्हणजे हे 500 क्वांटिटी आपण काय करूया, सेल करतोय म्हणजे मी मायनस, सेल करतोय म्हणजे काय, मायनस. मग मायनसच्या कॉलमला मी किती केली, 500 क्वांटिटी. हे जे 500 क्वांटिटी होती ना, हे आपण पहिल्यांदा काय करूया, इश्यू करूया. सेल करतोय आपण, इश्यू करतोय. मग 500 काय रेट होता तेव्हाचा, 12 रुपयाप्रमाणे. किती अमाऊंट झाली त्याची, 60,000 नाही, 60,000 नाही होत, ऍक्च्युली 6,000च व्हायला पाहिजे. आपल्याकडून ते मिस्टेक झालेलं आहे. 6,000 इथे बरोबर लिहिलेलं आहे. 6,000 6,000 रुपयाची अमाऊंट होते. त्यानंतर अजून मला किती इश्यू करायचे राहिले, मला टोटल क्वांटिटी इश्यू करायची होती 600ची, आणि मी आता इश्यू फक्त किती केली, 500ची. म्हणजे अजून मला 100 क्वांटिटी काय करायची राहिली, इश्यू करायची राहिली. 100 क्वांटिटी मला काय करायची राहिली, इश्यू करायची राहिली. मग 100 क्वांटिटी मी कुठून इश्यू करणार, तर याच्यानंतरचा जो क्रम आहे तो कुठला आला, याचा. म्हणजे कोणाचा नंबर लावायचा, हा दुसऱ्या नंबरचा, म्हणजे दुसरा झाला आता पहिला. मग ह्या 500 मधले 100 द्यायचे. मग 100 दिले, त्याला रेट काय होता, 10 रुपयाचा. किती रुपये झाले, 1000 रुपये. आता माझी रिक्वायरमेंट जी होती 600 क्वांटिटी द्यायची होती ती माझी पूर्ण झाली.
आता मला सांगा की जो बॅलन्स राहिला शिल्लक तो बॅलन्स कोणता. तर याच्यातले मी हे तर माझ्याकडून पूर्ण सेल झाले. हे जे माझे हे जी क्वांटिटी होती ही माझी पूर्ण सेल झाली. त्याच्यामुळे याचा आता काही प्रश्न राहिला नाही. मात्र याच्यातले मी 100 युनिट फक्त सेल केलेले आहेत. किती युनिट सेल केलेत, इश्यू केलेत? 100 क्वांटिटी इश्यू केलेली आहे. मग 100 मधले जर तुमचे 500 मधले 100 गेले म्हणजे माझ्याकडे क्वांटिटी किती शिल्लक राहिली, बॅलन्स किती शिल्लक राहिला? 400. काय रेट होता? 10 रुपयाप्रमाणे. म्हणजे 400 गुणिले 10 जर केले तर बरोबर त्याची अमाऊंट तुमची 4000 येते. त्याच्यानंतर माझ्याकडे जी क्वांटिटी हिला तर मी सेलच केलं नाही, दिलंच नाही. 300 क्वांटिटीला हातच लावला नाही अजून. म्हणजे माझी ही 300 क्वांटिटी तशीच राहिली 7 रुपयाप्रमाणे, जसं आहे ॲज पर जसं लिहिलेलं आहे तसंच लिहायचं. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. म्हणजे हे एक स्वरूप झालं. आता यानंतर आपल्याला एक एक्झाम्पल घ्यायचं आहे. ते एक्झाम्पल आपण सोडून बघूया आपल्याला सोडवता येते की नाही बघूया. बघा आता या ठिकाणी आपण एक्झाम्पल घेतोय. काय एक्झाम्पल आहे? प्रिपेअर अ स्टोर लेजर अकाउंट फ्रॉम द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन assuming that issue of stores have been made on the principle of first in first out. म्हणजे हा जो आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचा आहे तो त्याचं तत्व काय, फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथड पद्धतीनं आपल्याला हे एक्झाम्पल सोडवायचं आहे. काय झालंय, 2018 मध्ये जुलै 1 ला आपण रिसिव्ड केलेले आहेत 1000 युनिट ॲट ₹20 पर युनिट. त्यानंतर 3 जुलैला काय केलं, रिसिव्ड 350 युनिट ॲट ₹21 पर युनिट. 5 तारखेला काय केलं, इश्यूड 700 युनिट. 7 तारखेला काय झालं, इश्यूड 400 युनिट्स. 12 तारखेला काय झालं बघा, रिसिव्ड 550 युनिट्स ॲट ₹22 पर युनिट. त्याच्यानंतर 16 जुलैला काय झालं, इश्यूड 350 युनिट्स. 21 ला काय झालं, रिसिव्ड 100 युनिट्स ॲट ₹23 पर युनिट. 24 जुलैला काय झालं, इश्यूड केलेले आहेत 500 युनिट्स. 27 जुलैला काय केलं बघा, रिसिव्ड केलेले आहेत 200 युनिट्स ॲट ₹20 पर युनिट. त्याच्यानंतर 31 ला काय केलेले आहेत, इश्यू केलेले आहेत 180 युनिट जे आहेत ते इश्यू केलेले आहेत. म्हणजे याचं आपल्याला काय करायचं आहे, प्रोफार्मामध्ये सोल्युशन काढायचं आहे. चला तर मग आपण प्रोफार्मा पहिला बनवून घेऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला प्रोफार्मा आहे. वरती नाव लिहायचंय स्टोर लेजर अकाउंट. कंसात त्याला आपण मेथड जी अप्लाय करतोय त्याचं नाव लिहायचं फिफो मेथड. म्हणजे आपल्याला लक्षात येईल कोणती मेथड आपण अप्लाय करतोय. आता जे एक्झाम्पल आपण घेतलं त्या एक्झाम्पलमध्ये पहिलं दिलं होतं 2018, जे काही डेट आहे ती आपण डेट टाकून घेऊया. 2018 महिना होता जुलै. ची पहिली तारीख दिली होती 1 जुलैला. काय सांगितलं होतं, 1 जुलैला रिसिव्ड 1000 युनिट ॲट ₹20 पर युनिट. म्हणजे 1000 जे काही युनिट आहेत ते काय केलेले होते, रिसिव्ड केले होते, रिसिव्ह केले होते. म्हणून पर्टिक्युलर कॉलममध्ये आपल्याला रिसिव्ह केल्यामुळं रिसिप्ट म्हणून लिहायचं आहे. रिसिप्ट म्हणून लिहायचं आहे.
आपण मागच्या टायमाला जे प्रॉब्लेम बघितला होता तेव्हा बॅलन्स दिला होता म्हणून बॅलन्स घेतला होता. आता डायरेक्ट सुरुवातीला बॅलन्स तर दिलेला नाहीये म्हणून बॅलन्स काही घ्यायची गरज नाहीये. आपल्याला बॅलन्स दिला तर मात्र बॅलन्स कॉलमला आपल्याला बॅलन्स लिहावं लागेल. मात्र आता डायरेक्ट ट्रान्झॅक्शन झालेलं आहे 1 जुलैला रिसिप्ट केलेलं आहे. किती क्वांटिटी रिसिप्ट केलेली आहे तर ती सांगितली होती 1000 क्वांटिटी, 1000 क्वांटिटी. बरं, त्याचा रेट काय सांगितला होता 20 रुपयाप्रमाणे. 20 रुपयाप्रमाणे 1000 क्वांटिटीची अमाऊंट होते 20,000, 20,000. इश्यू तर आपण त्या तारखेला केलं नाहीये म्हणून काही प्रॉब्लेम नाहीये. आता ह्याच परचेस झाला म्हणजेच तो बॅलन्स काय झाला माझा रिझर्व्ह राहिला बॅलन्स म्हणून. बॅलन्स कॉलमला सुद्धा आपल्याला सेम एंट्री करायची आहे. 1000 ची क्वांटिटी ₹20 हा त्याचा रेट आहे आणि 20,000 ही तुमची अमाऊंट झाली. ट्रान्झॅक्शन संपलं, नो प्रॉब्लेम. पहिलं ट्रान्झॅक्शन संपलं. त्याच्यानंतर जुलै 3ला 3 जुलैला काय झालं 3 जुलैला आपण रिसिव्ड केलेले आहेत, रिसिव्ड झालेले आहेत 350 युनिट ॲट ₹21 पर युनिट. म्हणजे 350 युनिट आपण 21 रुपयाप्रमाणे रिसिव्ड झालेले आहेत. मग रिसिव्ड झाल्यामुळे पुन्हा आपल्याला रिसिव्ड करायचं आहे. किती क्वांटिटी आपण रिसिव्ड केलेली आहे तर ती क्वांटिटी 350 क्वांटिटी रिसिव्ड करतोय. काय रेट सांगितला होता त्याचा 21 रुपयाप्रमाणे. 21 रुपयाप्रमाणे अमाऊंट होते 7,350 रुपये. इश्यू तर काही झालं नाहीये त्यामुळं इथे काहीच नाही येणार. मात्र इथे लिहिता वेळेस मात्र आपल्याला अगोदरचा बॅलन्स आपण कोणत्याही प्रकारचं डिडक्शन केलेलं नाहीये, इश्यू केलेला नाहीये म्हणून आहे तसाच आपल्याला बॅलन्स लिहायचा आहे. 1,020 रुपयाप्रमाणे 20,000 20,000 हा बॅलन्स आपण इथे जसला तसा लिहिलेला आहे. त्यानंतर पुन्हा ऍड झालेला आहे म्हणजे काय झाला प्लस लक्षात ठेवायचं. प्लस झाला म्हणजे आपल्याला याच्यात ऍड करायचं आहे. किती क्वांटिटी 350 क्वांटिटी किती रुपयाप्रमाणे 21 रुपयाप्रमाणे आणि अमाऊंट होते 7,350. समजतंय. ट्रान्झॅक्शन पूर्ण झालं. खाली आपण सुटसुटीतपणासाठी आपण एक रेष ओढून घ्यायची म्हणजे ते जेणेकरून आपलं ट्रान्झॅक्शन व्यवस्थित दिसेल. त्याच्यानंतर पुढची डेट आहे 5 तारीख तुमची दिलेली आहे. 5 जुलैला काय झालंय बघा. 5 जुलैला इश्यूड केलेले आहेत 700 युनिट्स इश्यू केलेले आहेत म्हणून या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे इश्यूड केलेले आहेत. किती युनिट इश्यूड केलेले आहेत. आता इश्यूड केलेत म्हणजे प्लस आहेत का नाहीये म्हणजे प्लस कॉलमला काही आपलं येणार नाहीये बरोबर ना. आता इश्यू केलेत म्हणजे याचा अर्थ मायनसच्या कॉलमला आपल्याला किती युनिट इश्यू केलेले आहेत 5 तारखेचं 700 क्वांटिटी. आपल्याला लक्षात ठेवा साईटला मी लिहून ठेवतो एका साईटला आपण ह्या ठिकाणी साईटला लिहून ठेवूया 700 क्वांटिटी इश्यू करायची. आता जेव्हा आपण पहिलं ट्रान्झॅक्शन करणार आहोत इथे बघा 1,000 आहेत म्हणजे 1,000 मधून 700 क्वांटिटी आपण देऊ शकतो. फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथड आहे ना आपले म्हणून या ठिकाणी 1,000 मधले 700 क्वांटिटी आपण देऊ शकतो म्हणजे इथे काही प्रॉब्लेम नाहीये म्हणून डायरेक्ट क्वांटिटी मी लिहितोय या ठिकाणी 700 क्वांटिटी किती रुपयाप्रमाणे 20 रुपयाप्रमाणे. 700 गुणिले 20 म्हणजे अमाऊंट आली तुमची 14,000 रुपये. आता 700 मधले 1,000 मधले 700 क्वांटिटी गेली म्हणजे आपल्याकडे क्वांटिटी शिल्लक राहिली किती 300. रेट त्याचा जो आहे तोच म्हणजे 20 रुपये हा त्याचा रेट होता आणि अमाऊंट झाली किती 6,000. 3 दून 6 म्हणजे 6,000 तुमची अमाऊंट या ठिकाणी झालेली आहे. आणि ह्या बॅलन्सला तर आपण हात पण लावलेला नाहीये म्हणजे हा बॅलन्सला काहीच हे केलं नाही आपण म्हणून जो बॅलन्स आहे तसाच घ्यायचा आहे. 350 21 7,350 हा बॅलन्स आपल्याकडे शिल्लक राहिला. पुन्हा आपली
सुटसुटीतपणासाठी रेश मारून घ्यायची. पुन्हा पुढे जाऊया. 5 तारखेनंतरची डेट आहे 7 जुलै. 7 जुलैला काय झालं बघा, इश्यूड केलेले आहेत, म्हणजेच इश्यूड लिहायचंय किती युनिट इश्यूड केलेले आहेत, म्हणजे आपल्याला या रिसिव्ड कॉलम मध्ये काही घ्यायचं नाहीये. आता किती युनिट इश्यूड केले, तर 400 युनिट. आता आपल्याकडे मागचा बॅलन्स बघा. पहिल्यांदा क्वांटिटी किती आहे, 300च क्वांटिटी आहे. मग आपल्याला इश्यू तर करायची 400 क्वांटिटी. मग पहिल्यांदा आपण काय करूया, हे 300 क्वांटिटी आपण देऊया, कारण फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथड आहे ना. पहिलं जे आहे ते आपल्याला पहिल्यांदा द्यावं लागेल. मग 300 क्वांटिटी देऊया. काय रेट होता त्याचा, 20 रुपये. अमाऊंट किती झाली, 6000 रुपये. म्हणजे यामधला आपला हा बॅलन्स जो होता तो पूर्णतः नील झाला. आता मात्र अजून मला किती क्वांटिटी द्यायची बाकी आहे, 100 क्वांटिटी. 400 क्वांटिटी द्यायची होती. 100 क्वांटिटी द्यायची बाकी, 100 क्वांटिटी द्यायची आहे. मग ते मी याच्यातनं देणार आहे 350 क्वांटिटी मधून. त्याचा रेट आहे 21. 21 रुपयाप्रमाणे झाले. अमाऊंट किती, 2100. आता माझ्याकडे क्वांटिटी शिल्लक किती राहिली, म्हणजे इश्यू करायचं काम माझं पूर्ण झालं. किती टोटल युनिट मी किती इश्यू केले, 400 क्वांटिटी. आता मला अजून अमाऊंट, इथले अमाऊंट जे आहे याच्यातनं अजून शिल्लक राहिलं ना, बॅलन्स शिल्लक राहिला. किती बॅलन्स शिल्लक राहिला, 300 मधून हे 350 मधून 100 क्वांटिटी गेली. म्हणजे आपल्याकडे शिल्लक राहिली 250 क्वांटिटी, 2050. 21 रुपयाप्रमाणे त्याचा रेट आहे. 21 रुपयाप्रमाणे त्याच्या रेटनुसार अमाऊंट आली किती, 5250 रुपये. झालं, इथपर्यंत बरोबर आलं. पुन्हा आपली रेश ओढून घेऊया. त्याच्यानंतर 7 तारखेनंतर आपल्याकडे आले 12 जुलैला काय झालं, 12 जुलैला रिसिव्ड केलेले आहेत. किती रिसिव्ड केलेले आहेत, 550 युनिट आहेत. किती रुपयाप्रमाणे, 22 पर युनिट, 22 रुपयाप्रमाणे सांगितलेले आहेत. म्हणून 12 तारखेला रिसिप्ट झालेला आहे. रिसिप्ट झालेत म्हणजे आपल्याला प्लसच्या कॉलमला अमाऊंट एंट्री करायची आहे. किती, 550. किती रुपयाप्रमाणे, 22 रुपयाप्रमाणे. अमाऊंट किती झाली, 12100. 12100 ही तुमची अमाऊंट झाली. इश्यू काही झालेला नाहीये म्हणून डॅश करतो या ठिकाणी. अगोदरचा बॅलन्स माझा या ठिकाणी लिहायचं काम राहिलेलं आहे. 250, 5250 बॅलन्स आला. पुन्हा हा बॅलन्स आपला ऍड झाला या ठिकाणी. किती, 550, 22 रुपयाप्रमाणे. अमाऊंट झाली 12100. पुन्हा आपलं काम झालं. रेश मारून घेऊया, अधिक चांगलं सोयीस्कर दिसतंय. पट्टीचा वापर करा जरा. त्याच्यानंतर 12 तारखेनंतर आपलं 16 जुलैला काय झालंय, 16 जुलैला बघा इश्यू केलेले आहेत आपण, म्हणून पुन्हा आपल्याला इश्यूड करायचे आहेत. इश्यू झालेत म्हणजे सरळ सरळ आपल्याला जी प्लस पॉइंट आहे, म्हणजे प्लसचं जे साइन आहे आपलं, म्हणजे रिसिप्ट कॉलम आहे, त्याला पूर्णतः डॅश येणार. आता किती क्वांटिटी आपल्याला 16 तारखेला इश्यू करायची आहे, 350 क्वांटिटी आपल्याला इश्यू करायची आहेत. म्हणजे 350 मधले हे 250 जी क्वांटिटी आहे ही पूर्णतः जाणार आहे. 250 क्वांटिटी आपली पूर्ण गेली. बघा 250, 21 रुपयाप्रमाणे 5250 रुपये. आता अजून आपल्याला टोटल आपल्याला किती इश्यू करायचे होते, 350, 350 क्वांटिटी आपल्याला इश्यू करायची. त्यातले आपण फक्त किती दिली, 250 क्वांटिटी दिली. मग 250 क्वांटिटी म्हणजे अजून आपल्याला 100 क्वांटिटी काय करायची राहिली,
शिल्लक राहिली द्यायची, ती कुठून देणार आपण? या ठिकाणी जर विचार केला तर 250 क्वांटिटी बघा, ही 250 क्वांटिटी आपली पूर्णतः नील झाली. आता आपल्याला 100 क्वांटिटी इथून द्यावं लागेल 550 मधनं. त्याचा रेट आहे 22 रुपयाप्रमाणे. 100 गुणिले 22 जर केले तर तुमचे होतात 2200 रुपये. आता 550 ची जी क्वांटिटी होती त्यातले 100 क्वांटिटी आपण मायनस केली, म्हणजे आपण इश्यू केलेली, म्हणजे बॅलन्स शिल्लक राहिला 450 क्वांटिटी. 450 क्वांटिटी आपल्याकडे काय राहिली? शिल्लक राहिली. त्याचा रेट आहे 22 रुपये आणि अमाऊंट होते 12,100. बरोबर. पुढची एंट्री आपण बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, 16 तारीख आपली या ठिकाणी कंप्लीट झाली. नेक्स्ट जी डेट आहे 16 नंतर 21 तारखेला काय झालं? 21 तारखेचा आपण या ठिकाणी विचार करूया. 21 तारखे डेट आहे जुलै 21. 21 तारखेला रिसिव्ड 100 युनिट झालेले आहेत, म्हणजे आपल्याला रिसिव्ह करायला लागेल 100 युनिट रिसिव्ह झालेत, म्हणजे याचा अर्थ 100. आणि रेट किती सांगितला होता? 23 रुपयाप्रमाणे. 100चे 23 रुपयाप्रमाणे किती झाले? 100 गुणिले 23 2300. इश्यू कॉलमला काही एंट्री नाहीये, त्याच्यामुळे इथला काही प्रॉब्लेम नाहीये. मात्र बॅलन्स आपल्याला लिहायचा आहे. पूर्वीचा बॅलन्स बघूया जरा. पूर्वीचा बॅलन्स माझ्याकडे आहे 450 22 12,100. 450 22 रुपयाप्रमाणे ना. या पद्धतीची मित्रांनो एंट्री करायची आहे आपल्याला. 24 तारखेला इश्यूड झालेले आहेत 500 युनिट आपल्याला इश्यू करायचे आहेत, म्हणजे इथले 450 युनिट 22 रुपयाप्रमाणे 9,900 रुपये तुमचे गेले. त्याच्यानंतर अजून 50 युनिट राहिलेले आपले, ते 50 युनिट पण आपण इश्यू करतोय, म्हणजे तुमचे हे 450 युनिट तुमचे गेले. आणि हे अजून 50 युनिट द्यायचे आहेत, म्हणजे 50, तर तो 23 रुपयाचा त्याचा रेट लावायचा. 23 रुपयाप्रमाणे 1,150 रुपये झाले. आता माझ्याकडे बॅलन्स किती युनिट शिल्लक राहिले याच्यामधले? तर यामधले माझ्याकडे 50 युनिट शिल्लक राहिले. त्याचा रेट आहे 23 रुपये. 23 रुपयाप्रमाणे 1,150 रुपयाचा बॅलन्स शिल्लक राहिला. उर्वरित जे मित्रांनो ट्रान्झॅक्शन आहेत ते मात्र तुम्हाला करायचे आहेत. एकदा मेथड कळालेली आहे, या मेथडनुसार उर्वरित राहिलेले ट्रान्झॅक्शन तुम्ही करून बघा. काही अडचण असेल तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेस्ट विशेस. तुम्हाला शुभेच्छा. चांगला अभ्यास करा, एक्झाम अतिशय चांगली जाऊ दे. धन्यवाद.